आज सकाळी झोपेतून उठल्याने एक नवीन गंमत होती. ती म्हणजे अशी की टायमिंग चेंज झालेला होता रात्रीतून 12 नंतरचा. त्याच्यामुळे जो मॅन्युअल जी घड्याळ होती त्याच्यामध्ये 6:30 वाजलेले आणि जे डिजिटल घड्याळ होती त्याच्यात आपोआप टायमिंग असं सेट झालेलं होतं. तर ॲक्च्युअलमध्ये वाजले होते 7:30 आणि बाकीचे जे मॅन्युअल घड्याळ होते त्याच्यामध्ये 6:30 दाखवत होतं. आणि त्यावेळेचं सकाळचं हे वातावरण होतं हे होतं 7:30चं. आज नेमकं आभाळ आणि पाऊस येणार त्याच्यामुळे एकदम असं क्लाउडी होतं. आणि तसंही आता इथून पुढे थोडंसं ऊन असं सकाळच्या टायमाला कमी लागेल. त्यामुळे हे जसं झालेलं होतं. त्यानंतर मी संध्याकाळी दिवसभर तर काही घड्याळ चेंज करायची इच्छा झालीच नाही, कारण खूप भारी वाटत होतं. त्यानंतर संध्याकाळची तयारी म्हणून पालकाची भाजी केली मस्तपैकी. तुमच्याकडे कशी बनवतात मला नक्की सांगसाल. मग आमच्याकडे जी बनवतात ती मी पातळ बनवते, कारण वियांना तर मेन म्हणजे पातळ भाज्या खूप आवडतात. त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडीशी शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण आणि जिरे हे टाकून मी कच्चे जे असतात ते मिक्सरला वाटून घ्यायचे. कढाईमध्ये थोडंसं तेल टाकून ती चिरलेली जी भाजी असते ती परतायची. आणि नेमकेच एका फ्रेंडच्या मुलीचा बड्डे झाला होता, तर तिने कपकेक आणि ते आणून दिले, तर ते मुलांनी मस्तपैकी एन्जॉय केले. इथे माझी पालकाची भाजी मस्त अशी तयार झाली आहे. आणि फायनली टाईम बदलायची वेळ आली. आणि फायनली संध्याकाळी 7 वाजता मी जे ते टाईम मॅन्युअल जी घड्याळ आहे त्याचा टायमिंग सेट केला. चला तर असा होता माझा आजचा दिवस. चलो बाय बाय, परत भेटू उद्या.